गोष्टीचं नाव हसरा चंद्र आणि जंगल सुपरहिरो. एका छोट्या शांत गावात चिनू आणि मिनी नावाची 2 गोड मुलं राहत होती. रात्रीचं चांदणं सगळ्या गावावर पसरलं होतं. सगळीकडे शांतता होती. छन छन. चिनू, तो आवाज ऐकलास का? अरे काही नाही ग, भूत असणार. मिनी थोडी घाबरली होती, पण चिनूला मात्र खूप मजा वाटत होती. जंगलाकडे प्रवास. दोघंही त्या आवाजाच्या दिशेने चालायला लागले. गाव संपलं आणि जंगल सुरू झालं. चंद्रप्रकाश झाडांतून वाट काढत होता. आकाशात चांदणं चमकत होतं. आणि अचानक, चिनू, मला काहीतरी हलताना दिसतंय. झाडांच्या मागे एक सावली हलली. घाबरू नकोस मिनी, मी आहे ना, चंद्र बोलतो. तेवढ्यात जंगलाच्या मधोमध एक मोकळी जागा दिसली. दोघांनी आकाशाकडे पाहिलं. चंद्र, तो रडत होता. मुलांनो, जंगल धोक्यात आहे. चंद्र बोलतोय. हो, तो चंद्र होता, पण तो आज खूप दुःखी होता. चंद्राने सांगितलेल्या दिशेने चिनू आणि मिनी अजून आत जंगलात गेले. आई ग, तेवढ्यात ती सावली पुन्हा हलली. शांत, प्रेमळ आवाजात, घाबरू नका मुलांनो, मी भूत नाही. मी आहे या जंगलाचा रक्षक. सुटकेचा श्वास. मिनी आणि चिनू दोघांनी सुटकेचा श्वास घेतला. सत्य आणि निर्णय घेण्यासाठी. दुःखी आवाजात, लोक झाडं तोडतायत, म्हणून जंगल मरतंय, आणि म्हणूनच चंद्र रडतोय. चिनूचा चेहरा गंभीर झाला. आपण हे सगळं गावाला सांगूया, आणि आपण झाडं लावूया. त्या छोट्या निर्णयाने मोठा बदल घडणार होता. आनंदी शेवट. पुढच्या दिवशी सगळं गाव एकत्र आलं. लहान मुलं, मोठी माणसं सगळे मिळून झाडं लावू लागले. तुम्ही खरे हिरो आहात.